सार्थ श्री दासबोध दशक 4 समास 9. आत्मनिवेदन. श्रीराम मागा झाले निरूपण आठवे, भक्तीचे लक्षण आता ऐका सावधान. भक्ती नवमी. नवमी निवेदन जाणावे, आत्मनिवेदन करावे, तेही सांगिजेल स्वभावे प्रांजळ करूनी. ऐका निवेदनाचे लक्षण, देवासी व्हावे आपण, करावे तत्व विवरण म्हणजे कळे. मी भक्त ऐसे म्हणावे आणि विभक्तपणेची भजावे, हे अवघेची जाणावे विलक्षण. लक्षण सोन विलक्षण, ज्ञान सोन ज्ञान, भक्त सोन विभक्तपण, ते हे ऐसे भक्त म्हणजे विभक्त नव्हे आणि विभक्त म्हणजे भक्त नव्हे. विचारे वीण काहीच नव्हे समाधान, तस्मात विचार करावा, देव कोण तो ओळखावा. आपला आपण शोध घ्यावा, अंतर्यामी मी कोण ऐसा निवाडा. पाहू जाता तत्व झाडा, विचार करिता उघडा. आपण नाही तत्वे, तत्व जेव्हा सरे तेव्हा आपण कैचा उरे. आत्मनिवेदनेने प्रकारे सहजची झाले, तत्वरूप सकळ भासे. विवेक पाहता निरसे, प्रकृती निरासे. आत्मासे आपण कैचा एक मुख्य परमेश्वरू. दुसरी प्रकृती जगदाकारू, तिसरा आपण कैचा चोरू. आणिला मध्ये ऐसे हे सिद्धची असता, नाथिली लागे देहाहंता. परंतु विचारे पाहू जाता काहीच नसे. पाहता तत्व विवंचना, पिंड ब्रह्मांड तत्वरचना. विश्वाकारे व्यक्ती नाना, तत्वे विस्तारली. तत्वे साक्षत्वे ओसरती, साक्षत्व नुरे आत्म प्रचिती. आत्मासे आदि अंती आपण कैचा. आत्मा एक स्वानंद घन आणि अहम आत्मा हे वचन. तरी मग आपण कैचा भिन्न उरला तेथे. सोहम हंसा हे उत्तर, याचे पहावे अर्थांतर. पाहता आत्मयाचा विचार, आपण कैचा तेथे. आत्मा निर्गुण निरंजन, तयासी असावे अनन्य. अनन्य म्हणजे नाही अन्य, आपण कैचा तेथे. आत्मा म्हणजे तो अद्वैत, जेथे नाही द्वैताद्वैत. तेथे मीपणाचा हेत उरेल कैचा. आत्मा पूर्णत्वे परिपूर्ण, जेथे नाही गुणागुण. निखळ निर्गुणी आपण कोण कैचा. त्वं पद तत्पद असिपद, निरसुनी सकळ भेदाभेद. वस्तू ठाईची अभेद, आपण कैचा. निरसिता जीव शिवोपाधी, जीव शिवची कैचे आधी. स्वरूपी होता दृढबुद्धी, आपण कैचा. आपण मिथ्या साच देव, देव भक्त अनन्य भाव. या वचनाचा अभिप्राव अनुभवी जाणती. या नाव आत्मनिवेदन ज्ञानियांचे समाधान. नववे भक्तीचे लक्षण निरोपिले. पंचभूतामध्ये आकाश, सकळ देवामध्ये जगदीश. नवविधा भक्तीमध्ये विशेष भक्ती नवमी. नवमी भक्ती आत्मनिवेदन न होता न चुके. जन्म मरण हे वचन सत्य प्रमाण, अन्यथा नव्हे. ऐसी हे नवभक्ती, ऐसी हे नवविधा भक्ती. केल्या पाविजे सायोज्य मुक्ती. सायोज्य मुक्ती सकल्पांती चळण नाही, तीही मुक्तींस आहे चळण. सायुज्य मुक्ती अचळ जाण, त्रैलोक्यास होता निर्वाण. सायुज्य मुक्ती चळेना, आवघी या चत्वार मुक्ती. वेदशास्त्रे बोलती, त्यामध्ये तीन नासती. चौथी ते अविनाश. पहिली मुक्ती ते स्वलोकता, दुसरी ते समीपता, तिसरी ते स्वरूपता, चौथी ते सायोज्य मुक्ती. ऐसिया चत्वार मुक्ती, भगवत भजने प्राणी पावती. हेची निरूपण प्रांजळ श्रोती, सावध पुढे परिसावे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे आत्मनिवेदन भक्तिनाम समास 9वा. श्रीराम श्रीराम श्रीराम.